हो मालक, आव 2 दिवस झालं तुम्ही टाइमच देणार आपल्या सुनबाईचं दुखायचं म्हणून मी मला बी काय हे करणार तुमची ती राहिलेली कानी ऐकायला कान माही तरसून गेले तर तरसून गेले. मग सांगा. सांगतो तर ऐक. हं. तुला सांगतो आता ह्या महिन्यात माझी का पेरणी झाली हो बरोबर. 10 दिवस काय काम नसतं. 10 दिवस तर त्या हप्त्यात काम झालं तर म्हणजे 50 रुपये होते. बारीक होतं मी काम झालं 300 रुपये बरोबर आठवड्याचं होतं. आठवड्यात. हं, हं, हं. तर आता ह्या महिन्यात जत्रा चालू होत्या आईच्या देवीच्या हो आखाड्याचं आखाड. आखाड्याचं हो. तर आता माधुगावची चुनुमाय माहिती आहे का चुनुमाय. कवा मला नेलंय तुम्ही कशाला? मग तुला दावली नाही का तिथं पाटागून होतं सगळं गुंपून झाले ते पाटागून चुनुमाय. आपण तेव्हा लग्न केलेलं ते काय दोघांनी तिथं नाही 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 ती वेगळंच आहे. माझं बाबू म्हणे मला कवा दाखवलं हो तुम्ही? नेलंच नाही मला. चौकात नाही का नेलं नाही मला. नेलं नाही तुम्ही नेलं नाही मला. तर आता ते मालकाचा मित्र आपण मालकाचं पोरग माझा मित्र होता म्हणजे आता आम्ही लहानपणी शाळा शिकले 4-5 मित्र होती काय. मग आता आम्हाला जायचे जत्राला ती होती. आता त्या दिवशी होता मंगळवार आणि इथं कशी बुधवारी बाजार असते तिथं बुधवारी बाजार असते. माझं गावाला बुधवारी बाजार. हा. मग आता आपण काम केलेले पैसे बाजार जावं लागते हो. म्हणजे चला. आणि तिथं आपली जी फॅन आहेत जे ऐकणार हं. आहेत ते म्हणते की दाजी तुमचा आवाज येत नाही. सांगायचं ना. ऐका की आपल्याकडे स्पीकर नाही त्याच्यामुळे थोडा मोठा आवाज करू. मोठाच आहे की आता व्हिडिओ आले तेव्हा सांग ना मला. बरं. मग आता पोरं आम्ही चला म्हणजे जत्राला चुनू माझी. हो. आता उद्या बुधवारी मला बाजारातला पैसे द्यायचे घरी म्हातारी जाऊन आणत असते ना बाजारात मला काय. मग आता उद्या बुधवारी म्हणता मग बाजारला त्याला तरी पोरं म्हणजे चला मी द्यायला तो माझ्या पप्पाला 200 रुपये जिथं काम करतात त्या हां. माणसाला पोरगं तुमच्यासोबत. पैसे काय म्हणा पैसे नाहीत ना आपल्याला हां ते म्हणजे काम केले द्यायला तू तुला 200 रुपये हां. काय करावं चल आम्ही मी पण आता वाहणार तिकडून वाहणार नव्हते का माझं लावले तिथे पहिले वाहणार वाहनच नव्हते ना म्हणून. मधून वाहत होती मधून वाहनच नव्हते ना म्हणून पहिले तुम्ही तर म्हणत वाहनच नव्हते. हां. मधून जायचं नदीतून निघायचं ती वाटल तिथं मनूर लागते मध्या वाटाने. मधल्या वाटत. आम्ही काय केलं मग घातलं वाट करायची गेलो जाऊ घेऊनला मस्त मारून जाऊ तिथं एवढं कोण असतं? तरी मग ते 7-8 वर्ष 9 वर्ष. आम्ही परत काही मधून चालतच असतं हां. नवीन चाली झाली माझी माझी पाठ आली हां 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 हां. नवीन झाली त्याला भाग नाही झुलप नाही पाय नाही आणि मधून तिथे गेलो जाऊ हां. आणि परत हिकून तिकडं सण पळत 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 जत्राला पळत. हा तिरपट कोण बघ कोणाचा आला. मला वाटत होतं कोणीतरी फोन करण्याचे मग त्याला आला का पाठानं चालू तिघं पळत तिकून 6 जण आम्ही हां छान गेलो मनोरच्या तिथवर कॉर्नर आम्ही 1 किलोमीटर मनोर राहिलो. हां. ती चारी गेली इकडं कांदा हो. तिकडे गेला मग कांदा कुठं जवळ चांगलं. मधल्या वाटण शिरलो हा. कुठं निघाला तुला त्या देवीला नेतं का हो. म्हणून त्या देवीला त्या टेकडावर निघाला रस्ता त्या टेकडावर आपण तिकडून आणतो का मानवगावातून त्या देवीला असंच पुन्हा गेलो तिकडे वरून नाही पुन्हा खालून इथून आजी दाजीला विचारून घेतात का नाही कोणालाच नाही तिथं काय कोणाला विचारलं तुम्ही? आठीच्या काय कोणाला विचारलं सांगतोय काय हां. मग काय मी गेलोच नाही म्हटलं म्हणून ठेवायचं कितीला निघलो होतो मला वाटतंय 7ला निघलो होतो काही सकाळ जायचं ना सकाळ. हां हां. 7ला निघलो होतो तर आम्हाला 10:30-11 वाजले तिथे जायला. माझं पळत बंदी वाट हां. त्या चुनमाईच्या खालून पाऊल वाट होती बघ. बरं पुढे सांगा हां. गेलं मग मी थोडं कपडे घेतले रुमाल घेतला वडापाव घेऊन कचून खाली फिरलो मग तरी आम्हाला तिथे 4 वाजले फिरायला
तिथे कुठे गेलाय काहीच मिळालं. हं. गेलो 4 वाजता तिथून निघलो. पण जत्राला पैसे किती घेते? 200 रुपये. तुला म्हणलं नाही येणार होते 300. येणार ते 300 100 रुपये खाली. तुला 200 दे म्हटलं नाही का 200 रुपये द्यायला तू म्हणते ना पोराला. हा गेलो तो 4 वाजे फिरलो तर आलो हा आलं खाल्लं तर पोटभर खाल्लं होतंच. आलं घरी गेलो चलते ना काय शियात चालू केलं बाण पाडायचं. हा दिल्यावर शिया कचून शिव्या दिल्या काय नाही ती शिव्या दिल्या आजी आजी का हा म्हणजे त्याला काळजी लागली असं ना कुठं गेलात काय. कशा दिल्या काय दिले कचून. हा तिथून राग मग त्या दोस्ताच्या तिकडेच गेलो पोटवर झोपायला. हा राम त्यांचं पोट रामाचं ना. हा रामात गेलो सकाळ उद्या त्याला बाजार नेले तुमच्या पोटात पैसे 100 रुपये राहिले. माणसात भरून 15 पोट्या बाबा तुमचा हे छोट तुला का नाही पण बाबा सकाळ होता काय हा लय मारलं लय हा मारल्यावर अवघड वाटलं मग आता काय करावं म्हटलं घरीच गेलो ना 2 दिवस घरी गेला गेलोच नाही. विचारायचं कोणी नाही. विचारायला गेलो नाही ते तर होते आले ते कोणा एक गुड वाजता खावले न काय केलं हा राग मग ठरला वडून दिला रस्ता आठ हा तिथून निघलो सकाळ 7लाच निघलो तिथून चलत असते तुम्ही चलतच हे बंद करा. भाकर नाही काय नाही हा आता आम्ही पातूरला बैल काय यायचो आम्ही कवा यायचं झालं भाटल्या मारती वाट माहिती होती ठीक आहे. हो निघलो म्हणजे ते पण हा आज दाखवून ते आधी तिला घेतलं त्या गोळीतून हो तिथून ते असं खालून गेले का वाट हो ना, हो तिथून ना. ते कोणी त्या पाटाला कोणी केलेलं आहे कुठंच केलं जातं माझीवरती मध्या वाटाने आपलं सगळं पुला खालून कॅनेलचा पूल एक आहे रेल्वेसाठी नाही खुणा खाणं सांगून काढू ठेवणार नाही फॅनला आपल्या खुणा खाणं नाही फक्त मधली वाट सांगा मध्या वाटाने निघालो. मधल्या वाटात निघालो म्हणजे हा. नेट पाथोडला आज पातूर मध्ये गेला तिथं हा हा फक्त मरणाची लागली हा. याला मला वाटतं म्हणजे बरं मारलं टाइम. म्हणून यांनी राग आत्याकडे वाट धरली म्हणजे यांची आत्या ओढवणीत होती. गेलो वडून तेलगावला आपलं ह्याच्यावर पाथोडला हा. पाथोडवरून आपण बैल घेतले का हे राजासारख्या हो तिथे त्या रसवडीपाशी हो तिथून एक कॉर्नर नाही का राजेवाडी हो तिथून आलो की पुन्हा राजेवाडीत बसलो. हो राजेवाडीत आपण तुला नेलं ते मामा राजे मामा हो हो तिकडे हा म्हटलं ते पाथोडमध्ये आपली भूक लागली होती हा तिथं मग तांब्यावर पाणी गुरु हटिकला हा तिथून आलो राजेवाडी कॉर्नर काय गाड्या नव्हत्या काय नव्हत्या तेव्हा कुठल्या काय मोटरसायकल कोणाला तर असायचं चांगल्या मोठ्या माणसाला मग आम्ही गेलो राजेवाडी ते बैलवाडीवाला निघाला तिथून फाट्या 4 वाजता काम झालं ते निघाले बसलो बैलगाडी गप्पा मारीत कुठले काय गुन्हास तिकडून सांगितलं आले त्यांना म्हणा नाही करून म्हणता राजमामा जायचं हो गेलो मग गेलो यामध्ये बसायचं कसं काय बाबा बसलो ते मामा कोणच्या नात्यात लागली म्हणजे आत्याचं कोण बॉर्डर बनतो म्हणजे लांबून मामाला लांब हम्म. हे नाटक हम्म. गेलो तिथं गेलो की भाकरी केलेलं होतं बसलो वर मत 2-3 भाकरी चोरल्या कान 3 भाकरी खाल्ल्या सकाळपासून बाकर सकाळपासून भाकर नाही काय नाही तिथंच राहिलो एक मुका हा राहिलो देवाला समाधान वाटलं तिथून मग सकाळपर्यंत उठलो 7लाच निघालो तिथून तसं जे पहिल्यावर रस्ता आहे राजेवाडी मानला नाही कुठं ते आपण ते आले का याला पुढं आणायचं याला तर बाटल्या आणायचं तिथून येते ते रस्ता तिथून माझा धरला राजेवाडी तिथून चांदा चांद्यावरून तिथून काय नव्हत्या मधल्या आणो कुठं ते आपण तिथून त्या फाट्या तिकडे काहीच नव्हतं तिकडे मोठा फाटा रस्ता वरून मामा आठवून
आत्याचं नाव नाही ते त्यांची तुम्ही हा. बाकी काही गरज नाही म्हणायचं. काय घेणं देणं कपडे फाटलेले चेन पायात नाही तसं बिगर पाया बिगर चिपले तुम्ही हा बिगर चुकली पायात काय नाही खाना पाय लाल धरून नाही हा. मग सकाळी आम्ही अकराला आलो ना 8 दिवस मग शेंगा दिलं खायला पाहू शेंगा दिला काय बैठून भैमुगाच्या पोचीचा भाऊ वाळू घातलेलं खाता झालं हा. मी तुला सांगतो त्यामध्ये काय करून द्या कठीण करून द्या कठीणला दिले 10 रुपये असं जेव्हा कठीण केलं माझ्या तिथं गेलं म्हणून गेला गेलं तुम्ही काय म्हणता आहे मागून घातलं तू डोंगर तिथे त्यांची पोटा तिकडे आहे म्हणजे तुम्ही ओढून फिरायला ना काय पुन्हा गेलंच ना मी तिथं पुन्हा पाट्यावर नेऊन जातो. त्यांच्या गाई होत्या तरी गाई काठी गाई होत्या तुमच्या मामाचे तर जनावर होते जनावर होता आपल्याला तुमचा जन्म सुरुवातीत जनावर झाला जनावरच झाला मग तुला सांगतो मग तिथं सांभाळून हा. गाई सांभाळायच्या तिकडं सोडायची वाचून पाणी पाणी तिकडून जनावर पाळीचं काम करायचं होतं तिथून जनावर सोडून इकडे आत्याच्या इकडे आला इथं बी आत्याची जनावर सांभाळायला लागलो कुठं तरी सोड भेटत म्हणून आलो तिथं बी जनावर सांभाळायला लागलो बरं असू द्या ना माय बाप्पा नसल्यावर ही पडफायची ती असते या मग हा कसं राहिलो वाटायचं पण नाही काय नाही हे म्हणायचं नाही म्हणाला आण म्हणायला नाही काय नाही कसं बिगर चपलाची महिनाभर जनावर सांभाळले सांभाळ पुन्हा घेतली का नाही चप्पल मी सांगत म्हणतो घेतली का नाही 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 घेतली चप्पल घेतलं डोंगरला जवळ असेल आणलं बांधलं पण तरी डोंगरच्या माणसाला थोडा एक येडा मारायचा म्हटलं तरी दिवसभर येडा मारायचा म्हटलं पुन्हा काय केलं हा महिन्यानं तिथं ताण व्हायला म्हणून त्या महिन्यानं अन्न आलं बोलायला चिंता रात्रीला राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो हा. आत्याचे तर राहिलेत महिनाभर आणि महिनाभर जाणार सांभाळले बिगर चपलाचे आणि पुन्हा आता चुलता आली की आता चुलत्या सोबत महागाडी माझं पाहिजे तर चप्पल तरी घेऊन दिली असती गेलो गेलो चुलत्याने तुमची समजून घातली नको बाबा मारले राग धरू नको काय नको सरळ हा गेलो आता दिवशी असते ना थोडे होते आणि पैसे आणले फिरलो तिकडे नवीन घेतला हा पाहायचं हो ना हो ना कसलं काय ना घेता ना हा नवीन कुठं असलं पाहिजे हा. गेलो गेलो कुठं गाडी होती पण गाडी नव्हती माझं गावात गेलो घातला माझला मागला आम्हाला वारली संध्याकाळची हाट चलत जाय घरी जायला चलत 8 वाजले हा गेलो घरी मग नवीन ती फेरीला पुन्हा आयटी डाऊन बाबा असं असते कसं असते डबल केले पुन्हा अजून राहतील शिवायले पुढे जाऊन तू काय नको आले होतं म्हणे जावं तर कुठं जावा खावा तर कुठं राहावा असं खेळ होता तर गेलं मग जायला पुन्हा आधी आमची बाजू पुन्हा महिनाभर इकडं राहायचं आले कॉल करायला तिकडं कामाला जायला गेलंच नाही हा घरचंच काम करायचं अन्नाला मदत करणार काकडं राखायची बाजू पिकात आलं बाजूची आली पिकात म्हणून जायचं राखायची अन्न वगैरे काढायची नाही तर मी काढायचं काही काढायचं तिकडून खेळता तुला माहिती नाही मेघूच्या खेळ आमची युगा थोडं होतं ना तिकडून एक बायकाचा पोटा तिकडून राहायचा पोटा पत्र बित्र काय नाही राहायला झालं तिथं जाणून बाग टाकून बाईक तोंड केली बाई नव्हती तिकडून फुटी तिकडून फुटी त्याच्यावर आम्ही किती त्या पाठ्याला दान बघ मग राखायला जायचं दान मांडीला राखायला सकाळला जायचं सकाळी गेलो माझी तिथे जायचं मी जायचं मला कुठं उठायचं होते पाणी बघायला माझी आपली मुख माझी जायचं मी जायचं उठायचं इकडे जाणं पुढं आहे तिकडं
किती जातो खेळायचं जनावरचं टायमा बसतो आमची कठीण जाऊन हा ते खेळायचं मग जायचं पुन्हा आधी पाणी पाहा आणि बांधायची किल्ल्या बांधायच्या अन्न बांध आपल्याला येत नाही आपण गोठा उभा करायला आणायचे आतले काम करू तिथे सगळं सांगतो आणायचे पेंड्या सगळ्या लावायचे गोठ्याला चांगल्या 10-15 5-6 एकर लावायचे पुढचे मोडायला पहिल्या मशनी नाही त्या बारीक गाड आता कशा मशनी असले मला जायचं सगळं वडायचं खरा फळं पटावून करायचं आणि त्याच्यामध्ये आतला मोठा ते तेवढं म्हणते त्याला थाट लावलं हे असं आहे का शेवटीचं तेवढा कशाला म्हणजे टमाट मध्ये सांगा तेवढा म्हणते तेवढा मला नाही माहिती तेवढा तेवढा काय त्याच्यात रवायचं काट घ्या काटकी काटकी नाही बघू तेवढा झाड या लावायचं आतलं होता बाबू हात रोज झाड म्हणजे तुम्हाला भरपूर सांगा माझं झाड लावायचं ते शेण गोळा करायचं अजून चांगले 2-4 पाहिजे असले हा आणि ती पक्का होती पहिला मशीनवर 12 गाडी आता पकाल कसली असते पकाल बी कमेंट मध्ये सांगा भावा हाड्यावर टाकायची पकाल मशीन पकाल म्हणजे पाण्याची पकाल आता भाड्यावर करून टाकायची पाणी आणायला 12 घालती 6 थोडी पाणी कसं लावायचं काय बाजरी दिसवाय काय त्या खाल्यावर वाचायला म्हणजे निबड करण्यासाठी जागा तळ करण्यासाठी त्यांना आणायची त्यांना 5 पेंड्या द्यायच्या तशाच येणं मोडता जरा मोठा 5 बँड द्यायच्या 5 त्यांनी पेंड्या पाणी आणून दिलं म्हणून 5 पेंड्याची एक खळं बोलू तरी पुन्हा एक पाहिजे हा त्यांचं ते ठरलेलं आणायचं सगळं खाय बरोबर टाकलं आणि एका बाटलं यायचं होतं त्याच्यात काही वकील घेतलं पुन्हा शेम काढलं निबर केलं ते साडा मारला झालं खरं म्हणून ते झालं मोडाय चालू झाले ते सगळं खरं मोडून घेतलं तिकडं टाकलं त्या पेंड्या मग आता त्याला तोडवायला कशाला तुला खळं तोडवायचं का खळं कसं तोडू बैलांनी तोडवायचं पुन्हा पहिले बैलांनी तोडून तर माहिती का भावा मग बहिणीनं कथा ते लांबलेली आहे तर आपला व्हिडिओ झाला आता पूर्ण त्याच्यामुळे जर मग एकच राहिला तर नाही तर लय मोठा व्हिडिओ होईल अरेच नाही जे राहिलेला खळायचं आहे का ते उद्याच्या भागामध्ये काय काय होणार आहे नाही एवढं संपूर्ण होती करायचं हा आता तोडवायला ती पण 5 बैल बांधायचे ती पण 5 बैल बांधायचे डाव बांधायचे आणि मला ती दहा बैल कडं असते एक त्या हा ते बैल चालवायचे तिकून 5 आणि तिकून 5 तुम्ही एका मागं मी एका मागं अण्णा हा दिवसभर चालायचं त्यांच्यावर हांगरी शेण उतरायचं व्हायचं काय झालं पहिलं चेक खायचं हा फिरायचं आणि त्याला खायचं काय पुन्हा कपाला सोडायची हा कपाला सोडायची वगैरे फिरून टाकायची भाकरी खायच्या हा आज नंतर करून टाकायची आज पीठ व्हायचं आज पीठ दिवसभर काम असते छान असते हा 2 दिवस खाण्याची आणि भाजी कशी टाकायची ती बाजू कपडा झाका पुन्हा सारायची इकडं आणि ती कुठं टाकून घ्या वावडी लावायची 3 पायाची त्याला आखू तिकडून उतरायचं चालू करायचं 4-5 दिवस नुसतं उतरायचं 4-5 दिवस वारं सुटलं तर आता काय आहे आणली मसन किती 3 तास खेळत तिकडे बडा 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 निघलं वारं आणलं पहिलं तोडवायचं नाही पाणी आणायचं पगारीनं त्याला टाकायचं निर्मळ करायचं बाजरी मोडायची पहिलं मोडायचं कामच लय मोठे काम होते ना आता कामच राहिले नाही काही माणसं कमी पडत होती पहिलं कामच राहिलं नाही तर भावांना माहिती काय ह्यांचं कळाय लय मोठा आहे त्याच्यामुळे आता उद्याच्या भागामध्ये ब्लॉग लय मोठा व्हायला लागलाय तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये